वेणू, किती सुंदर दिसतेस का या फोटोत. खरंच आज तू असायला हवी होतीस. इतक्या वर्षात काय काय घडलं याच्याबद्दल आपण बोललो असतो, खूप गप्पा मारल्या असत्या. थांबा, कुठेही जायचं नाही तुम्ही. बापा माय बाई, ताई तुम्हाला मनातलं कळते काय? नाही, मला काचेतून दिसत. या कागद आम्ही दिसलो पकडलं गेलो आपण. करेक्ट, पकडलं मी तुम्हाला. आता ते काय ते बाबा हे ना काय काय आपल्याला आम्हाला काम आहेत ना भरपूर. कसली कामं? कसली काम आहेत आपल्याला? आहेत ते काय करायचं ते बाजार बाजार वगैरे सगळं करायचं आहे ना. तांदूळ हा ते सगळं झालं तुझं सांगून. हा मग आता एक काम कर, तू बाजार घेऊन ये, मी पाहुण्यांसोबत इथे उभा राहतो. काहून हो स्वामी, मला एकटीला जावं लागतं का बाजारात? मला जमणार आहे का? माझी कंबर किती दिवसाची दुखून राहिली, मी एकटी आणू का एवढं सामान? काय लेवरून राहिले तू? माझ्यासोबत काही शरम बिरम आहे की नाही? मला 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 बोलतोय कंबर मर दुखतो, जा काम कर. नवऱ्याला बोलतेस तू? ईशान लपू नको बाहेर ये. चांगला फटकवूनच काढतो तुला. मी नाही तोडले. हा अबा काय चालय काय? हा काय पद्धत आहे ही? हो पद्धत कसली विचारताय? तुमच्या या नातवाला जरा विचारा, त्याने माझ्या स्कूटरचा आरसा फोडलाय. नाही आजोबा, मी नाही तोडलंय. मी सांगतोय ना, मी नाही तोडलंय. हे बघा, मी तुम्हाला सांगतो काय झालं. हा, मी झाडावरून मारली उडी, तितकंच हे आले. मग यांची स्कूटर पडली आणि मग त्यांच्या स्कूटरची फुटली काच. ऍक्सिडेंट होता आजोबा, ऍक्सिडेंट. मी नाही तोडली मुद्दाम. हो खोटं बोलतोय हा. मला माहितीये ना, मी दिसल्यावर मुद्दाम उडी मारले याने. या कार्ट्याने ना वैताग आणलाय सोसायटीमध्ये. काल साळुंकेंची काच फोडली क्रिकेट खेळताना. सोसायटीमध्ये जे बाकडं आहे ना, त्याला च्युइंग गम लावून ठेवलंय. रोज नवीन कटकट. तुम्हाला माहितीये का की इतर मुलं सुद्धा शिस्तीने खेळतात, हाच एक सापडतो बेशिस्त. माझगावकर, तुम्हाला आधीच सांगतो, वेळीच लक्ष द्या, नाहीतर. ठीक आहे प्रणय, मी तुमची माफी मागतो. हा याच्या वतीने मी माफी मागतो. असं करणार नाही परत आपण. हो अजून किती चुका पोटात घ्यायच्या? आमच्या मुलांनी चुका केल्या की तुम्ही दारात येता ना बडबड करायला. आता आम्ही आलो तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ओ मिस्टर, औषध घेतलंस का तू? अरे आता बरं वाटतं रे, पण त्या तुषारलाच खात्री वाटत नाही. औषध घेतलंस का तू? अरे आता बरं वाटतं रे, पण त्या तुषारलाच खात्री वाटत नाही. त्याचं जाऊ दे रे, तुला बरं वाटतं की नाही हे महत्वाचं आहे. तुझी तब्येत बरी आहे ना? हा का तुला विश्रांतीची गरज आहे? तू आता झोपा. तू एक काम कर, मी तुला गोळ्या देतो. हा अरे अगं मी येणारच होतो आता. ईश्वरा, ही वर्षा, आम्ही एकाच चाळीत राहायचो खारदांड्याला. नमस्कार ताई. नमस्कार. आणि वर्षा, हा ईश्वर माझा सगळ्यात जवळचा मित्र. हो का? सध्या तब्येत बरी नाही त्याची. मी जरा त्याला औषध देऊन येतो. जरा थांबशील? नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम, मी थांबते. दे. पाणी पी. बस. हे बघ, आता शांतपणे झोपायचं. अजिबात झाकचं हलायचं नाही, नाहीतर जाऊशील इकडे तिकडे. झोप. तो झोपू घे. झोप. चल चल झोप. चल. ठीक आहे. औषधामुळे ग्लानी येते त्याला. खूप थकलाय बिचारा. आणि काय झालंय, हल्ली त्याला विस्मरण व्हायला लागलंय फार. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरतो. तूच करतोस त्यांचं सगळं? नाही, त्याचा मुलगा आहे ना. मग पण हल्ली मुलांना वेळ कुठे असतो आपल्या आई बापांसाठी. वेणूच्या आजारपणात
मीच सगळं सांभाळलं होतं. तशी फुलराणी होती स्वयंपाकाला, पण बाकी सगळं मीच करायचो एकला. पण का? आता आपल्या माणसासाठी आपण नाही करणार तर आणि कोण करणार? माझा एक जाऊ दे, पण बिचारा वेणूने खूप त्रास सहन केलाय. आणि तू काय कमी त्रास सहन केला असशील? खरं सांगू का, पेशंट इतका त्रास पेशंटला सांभाळणाऱ्याला सुद्धा होत असतो. आपण ते गृहीत धरतो, त्यामुळे त्याचं कधी कौतुकच होत नाही. आता हेच बघ, कोण करेल आपल्या मित्रासाठी एवढं? तू सगळ्यांसाठी खूप करतोस रे. आणि बाय द वे, मला अमित पल्लवी बद्दल कळलं. गॉश. मॅडम चला हे सगळं बंद करा. आता काय झालं? आमची आता इथे मीटिंग आहे. नॉनसेन्स. आता अजिबात मीटिंग होऊ शकत नाही. आता योगासन आणि प्राणायामाचा क्लास चाललेला आहे. अजिबात नाही. मला कालच्या प्रकरणाचा तुकडाच मोडायचा आहे. ह्या माझगावकरांच्या नातवाने ना वैताग आणलाय. अहो तोरणे, नातवाच काय घेऊन बसलात तुम्ही? डोकं जरा शांत ठेवा. माझ्याकडे त्याचा इलाज आहे, योगासन आणि प्राणायाम. मग तुम्ही कसले तुकडे पाडाल? ओम शांती शांती. शांती पण आली आहे. बाळ्यांश, गुड बॉय. चला आता आपण आपापले मॅट्स घ्या, बसा. व्हेरी गुड. अरे मॅट तरी व्यवस्थित ठेवा. हा बसा, बस बस अशोक बस. ईश्वर तुम्ही बसा. हा आता आपण प्राणायामाला सुरुवात करू. मी पद्मासनात बसते. ज्यांना ज्यांना पद्मासनात बसणं शक्य आहे त्यांनी, नाही तर त्यांनी सुखासनात. मला वाटतं अशोक तू माझा जिवलग मित्र आहेस, तू सुखासनात बस. हो. आणि ईश्वर तुझा जिवलग मित्र असल्यामुळे तू सुद्धा सुखासन. हा व्हेरी गुड. आता सगळ्यात आधी आपण अनुलोम विलोम करायचा आहे. अनुलोम विलोम ही एक प्रकारची रक्तशुद्धी आहे. सुरुवात कशी करायची? उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर दाबायचा आणि डाव्या नाकपुडीतून अलगदपणे श्वास घ्यायचा. असा दीर्घ श्वास. माझ्या बरोबर करा सगळे. मग ही दोन्ही बोट डाव्या नाकपुडीवर दाबायची आणि उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास सोडायचा. आता हे मी असं दाखवलं त्याप्रमाणे 10 रिपिटेशन्स करायचे. कम ऑन करा. 10 रिपिटेशन्स करा. गुड. लांब लचक श्वास घ्या आणि सोडा. जिवलग मित्र असला तरी ह्याच्यातून सूट नाही देणार मी. नाही अजिबात नको. बर. आता दुसरा प्राणायामाचा प्रकार म्हणजे भ्रसरिका प्राणायाम. याच्यामध्ये दोन्ही नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आणि दोन्ही नाकपुडीने तो बाहेर सोडायचा. अगदी अलगदपणे, बट डीप ब्रीदिंग. याचे सुद्धा 10 रिपिटेशन्स करायचे, अगदी शिस्तीत. व्हेरी स्लोली. गुड बॉयज, वेल डन. काय एक एक विद्यार्थी आहेत, अत्यंत बुद्धिवान. तिसरा प्राणायाम कपालभाती. आता कपालभातीमध्ये आपण जोरजोरात श्वास नाकातून बाहेर सोडायचा आहे आणि जेव्हा आपण नाकपुडीतून श्वास बाहेर फेकतो तेव्हा सहजपणे आपण श्वास आत घेतो. कळलं? येस. या. अहो सातपुते, काय तुम्हाला उचक्या लागल्या का? कुणी आठवण काढली का तुमची? अहो काय चाललंय? जरा सावकाश. काय सांगितलं मी? स्लो स्लो. अगदी स्लो म्हणजे दाब द्यायचा पण अगदी सहज.
ए उचक्या नका रे तू कशाला हसलास रियांश? तुझं तसंच होतंय जवळजवळ. वा, अशोक तर अतिशय सुंदर पद्धतीने करतोय बघा. आदर्श घ्या त्याचा. घ्या, घ्या. हा तुमचा आदर्श आहे. वा 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 वा. ओके, आता मी तुम्हाला भ्रमरी प्राणायाम शिकवते. भ्रमरी म्हणजे भ्रमरासारखा आवाज करणे श्वासातून, कंठातून तसा आवाज काढणे म्हणजेच भ्रमरी. पण ते कसं करायचं? सगळ्यात आधी आपले कान बंद करायचे दोन्ही अंगठ्यांनी आणि ही 3 बोटं जी आहेत ही आपल्या डोळ्यांवर ठेवायची आहेत. किंचित डोळ्यांवर दाब द्यायचा, असा किंचित, अगदी किंचित. आणि मग श्वास आत घ्यायचा, दीर्घ श्वास. आणि श्वास बाहेर सोडताना थोडासा दाब द्यायचा या 3 बोटांवर आणि तसाच कानांच्या ह्या अंगठ्यांवर आणि कान दाबायचे आणि मग आवाज करत श्वास बाहेर सोडायचा.